नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आपला महाराष्ट्र बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात आपण करूया मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासंदर्भातल्या बातमीनं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी मुक्कामी का जात नाहीत या चर्चेमध्ये आता एंट्री घेतली आहे कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्यांनी. कालपर्यंत लिंबू आणि धागे दोरेपर्यंत असलेली ही चर्चा आता थेट कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्यांपर्यंत आली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर राहायला येण्यावरनं हा वाद कसा रंगलाय आपण पाहूया. बाहेरच्या लॉन मध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर. खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याचा. सकाळी उठल्या बंडला मारायच्या मंतरलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे. मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं. मीडियाच्या बातम्यांमध्ये राहायचं हा एकच विषय या महाबंडलेश्वरांना राहिलेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगला गेल्या काही दिवसांपासून कमालीचा चर्चेत आहे. कधी तंत्रमंत्र, कधी लिंबू मिरची तर कधी काळ्या जादूवरनं विरोधकांकडनं शंका कुशंका उपस्थित होत आहेत. तुम्ही त्या बंगल्यात अद्याप गेलेला नाहीये. तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाहीये. तुम्हाला कसली भीती वाटते? काळी जादू आहे, मग आता ते खरून पाहणार आहेत, कुठं काय गाडलंय का, या सगळ्या बकवास गोष्टी फक्त संजय राऊत शिवाय दुसरा या महाराष्ट्रात दुसरा कोणी करू शकत नाही. या चर्चेमागचं कारण आहे देवेंद्र फडणवीसांनी वर्षावर राहायला जाण्यास विलंब होणं. संजय राऊतांनी या विलंबावरनं वर्षा निवासस्थानावर आधीच्या मुख्यमंत्र्यांनी काही गडबड तर केली नाहीये ना याबद्दल शंका उपस्थित करून वादाला तोंड फोडलंय. हे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची, माझ्या असं कानावर आलेलं आहे की बीजेपीच्या अंतस्थ गटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर. जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतो आहे. हे खरं आहे की खोटं आहे? आम्ही काय अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत, पण ह्या चर्चा आहेत. मुख्यमंत्री पद इतर कोणत्याही नेत्याला मिळू नये यासाठी कृती केल्याची शंकाही संजय राऊत उपस्थित करतात. की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंतरलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे. आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांनी हे सांगतायत. आता ही चर्चा आहे. तर संजय राऊतांच्या सगळ्या आरोपांबद्दल एकनाथ शिंदेंनी नो कमेंटची भूमिका घेतली. खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याचा. त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं. वारंवार अंधश्रद्धेबद्दल बोलताय. त्याच्यावर बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही. संजय राऊतांनी व्यक्त केलेल्या शंकेबद्दल माजी मंत्री छगन भुजबळांना विचारलं असता त्यांना हसूच आवरलं नाही आणि जर वर्षा बंगल्यावर कुणी शिंग पुरली असतील तर ती उकरून काढा असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला. कुठे काढले ते काढा म्हणा बाहेर. आणि जर कोणी काढले असतील तर शिंदे स्वतः काढू शकत नाही. ते काढायला 10-20 माणसं लागत असतील. कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा, पण ठीक आहे. आता मला काय माहिती नाही, काय त्यांची माहिती ते बोलतात. मी त्याच्याबद्दल काही बोलणार. संजय राऊतांच्या आरोपांबद्दल बोलताना खासदार नरेश म्हस्के आणि सुनील तटकरे यांनी टोले लगावले. सकाळी उठल्या बंडला मारायच्या आणि मीडियाच्या बातम्यांमध्ये राहायचं हा एकच विषय या महाबंडलेश्वरांना राहिलेला आहे. दुसरं काहीच काम नाही आहे. रोज सकाळी उठून काहीतरी सनसनाटी बोलल्याशिवाय दिवसभर संजय राऊत टीव्हीवरती दिसत असल्यामुळे अशा पिढीच्या अनावश्यक टिप्पणी करण्याची त्यांची सवय विधानसभेच्या दारुण पराजयाच्या नंतरची झालेली आहे. मला असं वाटतं त्या पराजयाच्या मानसिकतेतून अजून ते बाहेर आले नसल्यामुळे अशा काहीतरी कल्पक रंजक गोष्टी त्यांना सुचतात. पुरोगामी महाराष्ट्रात आणि अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरून होणाऱ्या उलटसुलट चर्चांवरती अनिसनं ही प्रतिक्रिया दिली आहे.
हेही खरं आहे की सध्याच्या राज्यकर्त्यांमध्ये मनापासून अंधश्रद्धा बाळगणारे आणि असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. स्वतः माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या पद्धतीनं विश्वास ठेवतात. या पद्धतीच्या अफवा म्हणूया आपण किंवा या पद्धतीच्या बातम्या वारंवार प्रसारित झालेल्या आहेत. आणि हे पुरोगामी महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, संत ज्ञानेश्वर संत तुकाराम गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र, त्या पुरोगामी महाराष्ट्राला हे भूषणावं नाही. गेल्या अनेक दशकांपासून राज्यात अंधश्रद्धा विरोधी चळवळ चालवली जाते आणि त्याच चळवळीतनं राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा अस्तित्वात आला. पण ज्या लोकप्रतिनिधींनी हा कायदा अस्तित्वात आणला त्याच लोकप्रतिनिधींकडनं अशा पद्धतीची चर्चा केली जात असल्यानं राजकारण कोणत्या दिशेनं जातंय हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.